नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत बेलापूर येथे शासकीय सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्याच्या ठरावावरून राजकीय वातावरण तापले आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक अभिजित देसाई यांनी या ठरावावर आक्षेप नोंदवला आहे। नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात नवीन रुग्णालय उभारण्यापेक्षा विद्यमान रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यरत करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। सर्वप्रथम आम्ही तेच म्हणतोय की आरोग्य सेवा नवी मुंबई महापालिकेमध्ये अत्यंत सुसज्ज असे हॉस्पिटल उभे राहिलेले आहेत आपल्याकडे। त्या हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी डॉक्टर तुम्ही अपॉइंट करू शकला नाहीयेत, नागरिकांना सुविधा मिळत नाहीत। जिथे जे हॉस्पिटल आहेत उभे आहेत तिथे सुद्धा जे नागरिक येतात ते बाजूच्या विभागातून येतात, म्हणजे पनवेलमधून येतात, पनवेल महापालिकेतून येतात, ठाणे महापालिकेतून येतात, मुंबईमधून येतात आणि आपले जे इथले नागरिक आहेत ज्यांच्या करातून हे हॉस्पिटल उभे राहिलेले आहेत त्यांना त्याची सुविधाचा लाभच मिळत नाही। आमची पहिली मागणी हीच असणार होती की तुम्ही पहिले जे आपले हॉस्पिटल त्याला सक्षम करा आणि नंतर मग 700-800 करोड रुपये नवी मुंबईचे करातले आहेत ते तुम्ही हे करा। तर त्याच्यामध्ये जे डॉक्टर तयार होणार आहे ते शिक्षित असणारे की नाही, ते शिकणारे आहेत, ते शिकाऊ डॉक्टरांना तुम्ही नवी मुंबईकरांच्या हातात देणार आहात आणि त्याच्यासाठी 700-800 करोड रुपये खर्च करता। जे एवढे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत ते पहिले सुसज्ज करा, तिथे यंत्रणा राबवा। ऍक्च्युली लक्षात घ्या की हॉस्पिटल बांधण्याच्या अगोदर तुमची जर हेल्थच चांगली असेल, जर 40 अबव 40 किती लोक स्पोर्ट्स मध्ये असतात, आज ते अबव 40 जे 40+ ची लोक आहेत ते आमच्यासारखे लोक आहेत, आज जर ते खेळतायत, क्रिकेट खेळतायत, त्यांची हेल्थ चांगली राहते। तुम्ही ते हेल्थ वर बघताना म्हणजे फक्त आरोग्य म्हणजे तुम्ही तेच आता आमचे उपमहापौर बोलताना बोलले की तुम्ही हॉस्पिटल कशासाठी करताय, 40 लोक तिथे ऍडमिट करण्यासाठी करताय। अरे पण ते खेळताय ती ग्राउंड पण जगली पाहिजेत ना, ते ग्राउंड पण जगली पाहिजेत। आणि हॉस्पिटल आपल्याकडे नसतील तर दुसरी गोष्ट वेगळी, आपल्याकडे हॉस्पिटल ऑलरेडी आहेत, 3-3 मोठे हॉस्पिटल आहेत, 2-2 माता बाल रुग्णालय आहेत आपल्याकडे आणि अजून आपल्या 4 वास्तूचं काम चालू आहे। हॉस्पिटलचा आपल्याकडे तुटवडा नाही आहे, तुटवडा औषधांचा आहे, डॉक्टरांचा आहे, नर्सेसचा आहे। तर त्याच्यावर काम होणं गरजेचं आहे, त्याच्यावर खर्च होणं गरजेचं आहे आणि ते महापालिकेने केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। दरम्यान या ठरावावर महापौरांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की नवीन प्रस्ताव योग्य असू शकतो, मात्र आधीपासून उभारलेल्या रुग्णालयांना अधिक सुसज्ज करणे हीच प्राथमिकता असली पाहिजे। निरोगी समाजासाठी क्रीडांगणेही आवश्यक असून मैदान हटवून रुग्णालय उभारणे योग्य नाही असे त्यांनी स्पष्ट केले। त्यामुळे एकीकडे नवीन सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलचा प्रस्ताव तर दुसरीकडे विद्यमान आरोग्य सुविधांवरील प्रश्नचिन्ह, या मुद्द्यावर पुढे काय निर्णय होतो याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे। व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।